त्यासाठी तेल घेतलं आहे. त्याला स्टफिंग करण्यासाठी, कोटिंग करण्यासाठी रवा घेतला आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे. इथे मी धनेपूड आणि जिरेपूड घेतले आहे. 1 लिंबाचा रस घेतला आहे. तांदळाचं पीठ घेतलं आहे. तेही कोटिंगला मिक्स करणार आहे. एक 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी घ्यायचं. इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता 15 मिनिटं आपली झाली आहेत. आपण आता आपल्या बांगड्यांना लावून घेऊया. पाहू शकता किती क्रिस्पी झाला आहे बांगडा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.